हॅलो फ्रेंड्स, आज आहे 7 तारीख. उद्या शिवरात्री. शिवरात्रीची तयारी चालली. पताका लावतात. पताका लावायचं काम चालू आहे. दीपस्तंभ आहे. पताका लावायचे फ्रेंड्स. सप्लाय ना साबुदाणा फुगत घातला उद्यासाठी. पताका लागतात. आपल्याला बनवायची थंडाई. दूध आहे आपला 20 लिटरची थंडाईची कॅपॅसिटी क्वांटिटी. फ्रेंड्स, आज आहे शिवरात्री. तर शिवरात्री निमित्त आपला एक दिवसामान्य रांगोली काढली बघा. मस्त शिवलिंग काढलं होतं. जाऊया मंदिरात दर्शन घेऊ. शिवरात्री स्पेशल प्रसाद बघा काय काय आहे. प्लेट आपली साबुदाणा खिचडी, द्राक्ष, चिवडा, तेल सर्वांनी एलून कॉन्ट्रे काढून प्रसाद देतात दरवर्षी. टेस्टर मिळत आहे. पहिल्या वर्षी आपल्याला खीर आली प्रसादाला. सगळं फ्री. करना काय फुल ड्रायफ्रूट आहे. टेस्ट करूया. मस्त गोड आहे. फुल ड्रायफ्रूट आहे. फ्रेंड्स, शिवरात्री स्पेशल बघा. घारपुरी किती जण गेले. आवऱ्या गाड्या लागल्यान जेवढ्या शोरूमला नसतात. सगळे ब्रँडच्या गाड्या लागल्या. एवढी लोक आहे ना घारपुरी गेली. दुसऱ्या बाईक पण लागल्या ते साईडला बाईक. फ्रेंड्स, अजून मानकेश्वर महादेव बघा किती आपली पब्लिक जमली दर्शनाला. दर्शन घेऊया बघा. मानकेश्वर महादेव आपल्या ताईचा जमल्या नागविणी आपल्या. एकदम महाप्रसाद चालू आहे आपला. सगळं बसलं जेवायला. बघा असं ऑफरोड चालत यायला लागतं. आपली जी मेन जिथे माणिकचौक ग्राउंडची तिथं चुकला ना माणिकचौक तिथं आपली बोट लागतात. पाणी सुकल्यावर तिथं जायला लागतं. आता चाललो ना आपण माणिकचौक.
फुल गर्दी आहे. आपली मेन जेटी आहे ना ती तिकडं चुकलं पाणी, तर त्याच्यामुळं आपल्याला आता इथूनशी ही नवीन जेटी केली याच्यावरशी उतरून गारापुरीला जायचं आहे. फ्रेंड्स बघा इथं बोटी लागतात ना, ती आपली बोट आहे. एवढी पब्लिक आली गारापूरशी एकच बोटी. फुल गर्दी आहे, पक्का ऊन आहे, त्याच्यामुळे सनग्लासेस घातली. चला जाऊया. चाललो वरती जेटी बनली, साईडला काम चालू आहे, तर आपल्याला इथूनशी चढायचं आहे. चला चाललोय गारापुरी शिवदर्शनाला. आपल्याला 10 मिनिटाचा रस्ता आहे, पाणी आहे ना, पाण्याला जोर असला तर स्लो चालवायला लागतं, नाही तर वरी फिरू शकतंय. आता पाणी सुकतंय ना, त्याच्यामुळे जोर आहे. आपला नातू आहे सातवऱ्यांचा. माझ्या फुल भरून भरून वडे येतात. तिथं वडे आली गारापूरची, ती एक आहे तिकडं. पक्का वारा आहे, पाणी बघा रफ आहे एकदम, मोठा उदान आहे ना, त्याच्यामुळे वारा आहे. फुल पोट भरून भरून माणसं चालली. पोचलोय आपण गारापुरी, आता उतरू. बाकीचेच नाही एवढ्या माणसा, आपली माणसं उतरवून वड्या इथं लावल्या नंबरला. किती वड्या लागल्या. बाकीचे पॅसेंजरी भरून नाव्याला चालत्यान, परत भरून रिटर्न गारापुरी येतात. 15 घोड्या थांबल्या नंबरला. त्याला लावूया आपण आपली बोट जेटीला, उतरू लगेच. फ्रेंड्स उतरले गारापुरी जेटीवर. गेटवेशी लॉन्च येतात, आपल्या नावेशी अशा बोटी येतात. बघा या साईडला पण लॉन्च लागल्या पक्क्या. फुल 100 माणसं येतात इथे लॉन्चमध्ये बोलत. चला जाऊया भेटावं, जाऊ दर्शन. फ्रेंड्स बघू शकता दोन्ही साईडला दुकानात, एका साईडला खावल्याचे आहेत, बाकी स्नॅक्सची दुकानात. पक्की गर्दी आहे. किती बोट्स लागल्या, फुल बोट्स आणि लॉन्च चालू आहेत. एलिफंटा तो गेटवे ऑफ इंडिया, भाऊचा धक्का, इथून जे पण लोक येतात. उरण मोरा सगळेची लोक येतात. पक्का वारा आहे. आपण चाललो ना तर जेटीवर शी घरा, तर मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. पोचली कमान. तर टॅक्स आहे इथं, 5 रुपये टॅक्स द्यायला लागतो प्रत्येक माणसाला. पण आज शिवरात्री आहे म्हणून टॅक्स बंद आहे, तर बाकी दिवस टॅक्स असतं. दोन्ही साईडला दुकानात टोप्यांची, खावाल्याची. फुल गर्दी आहे. तर गारापूरचं शिव मंदिर आहे
किती मोठा लिंग आहे बघा याचा. दर्शन किती गर्दी आहे फ्रेंड्स, बघू शकता किती मोठा शिवलिंग आहे. किती गर्दी आहे. आता महाप्रसाद चालू आहे. तर फ्रेंड्स, आज महाशिवरात्री निमित्त आपण न्हाव्याच्या शिवमंदिरात गेलो, दर्शन घेतला, प्रसाद घेतला. नंतर दुपारनंतर आपण आलो माणिकटोक न्हावा इथून घारापुरीला शिवदर्शन घ्यायला. मस्त शिवदर्शन झालाय. तर आजचा शिवरात्री स्पेशल ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल. चला एंड करतोय. थँक्यू फ्रेंड्स, गुड बाय.